आठवण मालवणची येताच अफलातून मध्ये या. ताज्या चवदार मच्छीचा आस्वाद तुम्ही घ्या. लाल लाल नांग्यांची खेकड्याची राणी, भरलेले पापलेट बघून तोंडाला सुटेल पाणी. कोलंबीचा रस्सा आणि ओले बोंबील फ्राय, सुरमईच्या तुकडीशिवाय जेवण ते काय. मालवणी कोंबडी वड्याची रंगतच न्यारी, शिंपल्यांच्या कालवणावर लाल भडक तर्री. ओहो, घावणे आणि आंबोळ्या पोटभर घ्या. जेवण जिरवायला मग कोकम कढी प्या. शेवटी तोंड गोड करायला नारळ दुधातल्या शेवया. आठवण मालवणची आली तर नक्की पुन्हा या. येवा अफलातून आपलंच असा, होय महाराजा. नमस्कार गावालानू. आज मी ठाण्यात असलेल्या अफलातून मध्ये, पण मग गावात दिल्यासारखं वाटता. या हाय सर, आज जाऊ या. नमस्कार, कसे आहात? एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त ठणठणीत. तर या आहेत पौर्णिमा सुतारदाई आणि पंकज काळेदा. खूप छान वाटलं तुम्हाला दोघांनाही भेटून. थँक्यू. आम्हालाही खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. अफलातून मध्ये अफलातून काय आहे? हो, आपल्याकडे अफलातून मध्ये स्पेशालिटी असं आहे की आपल्याकडे थाळी स्पेशालिटी आहे, जी आपली 250 पासून ते 5999 पर्यंतच्या अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये थाळ्या आहेत, ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. ज्याच्यामध्ये मालवणी आहे आणि महाराष्ट्र स्पेशल थाळी. आपली थाळी ही आपली खासियत आहे, बरोबर. पण मालवणी स्पेशल थाळीमध्ये काय असणार आहे? मालवणी स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं फिश फ्राय येणार आहे. जे भात आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, कोळंबी भात, सोड्याचा भात, तिसऱ्या भात, असे ते भात आहेत. वडे, भाकऱ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेव्हीज आहेत, तिखलं आहे. अशा परिपूर्ण अशी एक मोठी अशी मालवणी थाळी आहे. महाराष्ट्र थाळीमध्ये काय असणार आहे? महाराष्ट्र थाळीची कन्सेप्ट आम्ही बरेचसे जिल्हे आम्ही फिरलो आणि आम्ही स्वतः टेस्ट केलं. तर आम्हाला वाटलं की संपूर्ण महाराष्ट्र एका थाळीमध्ये आम्हाला कसा सर्व करता येईल, त्याचा विचार आम्ही केला. आणि मग त्या थाळीमध्ये आपल्याकडे काळं चिकन, त्याच्यानंतर सावजी चिकन, तांबडा पांढरा रस्सा. मला असं वाटतं हे सगळं ऐकण्यापेक्षा, दादा मी तुम्हाला सॉरी डिस्टर्ब केलं बोलताना, पण हे सगळं मी ऐकण्यापेक्षा मला बघायला जास्तच आवडेल, नाही का? पूर्ण एवढी मोठी महाराष्ट्र स्पेशल थाळी एका प्लेट मध्ये. वा. अच्छा, आता सगळं जास्त आपण काही वेळ नाही घ्यायचा आहे. मला हे सांगा, आपल्याला किती वर्ष झाली आपल्या हॉटेलला? आपल्याला 3 वर्ष झाले आणि आपली थाली स्पेशालिटीज आहे. आणि थाली स्पेशालिटी आपण पहिले नौपाड्याला होतो, नौपाड्यानंतर आपण आता ब्रह्मांडमध्ये शिफ्ट झालोय. बऱ्यापैकी मोठी जागा आहे, एक मोठा फॅमिली हॉल आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर मल्टी क्युझिन पण आपण सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपली थाळी स्पेशालिटी सोबत तुम्हाला तंदूर मिळणार आहे, चायनीज मिळणार आहे, इंडियनची व्हरायटी ऑफ डिशेस आहेत. त्याच्यामुळे आता कम्प्लीट व्हरायटी ऑफ रेंज अफलातून मध्ये मिळणार आहे. वा वा, क्या बात आहे. खूप छान वाटलं तुम्हाला दोघांनाही भेटून. आपण किचन मध्ये जाऊया, नाही का? मस्त. चला चला किचन मध्ये. आता आम्ही आहोत अफलातूनच्या किचन मध्ये. खेकडा, अजून काय काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे आहे सुरमई आहे, पॉम्फ्रेट आहे, कोळंबी आहे, मुशी आहे, बांगडा आहे, बोंबील, भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे. आज तुम्ही मला काय खायला देणार आहात? आज मी ना तुला 2 प्रकारच्या थाळ्या देणार आहेत. आपल्याकडे एक अफलातून स्पेशल थाळी आहे आणि दुसरी आहे आपल्याकडे ना महाराष्ट्र स्पेशल थाळी आहे. म्हणजे तू एक तर मालवणी खाणार आहेस आणि एका ठिकाणी फक्त महाराष्ट्रातलं खाणार. क्या बात आहे. ऐकूनच इतकं छान वाटतंय. मग खाताना मला किती मजा येणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मला पाहून किती मजा वाटणार आहे, वाटेल की नाही? तर चला, वेळ जास्त घालवायची नाही, पटापट सुरुवात करूया आपण. चिकन खरडा हा पश्चिम महाराष्ट्रातला पदार्थ आहे. ज्यांना स्पायसी आवडतं, तिखट झणझणीत असं आवडतं, त्यांच्यासाठी हा खास चिकन खरडा मसाला आहे आपल्याकडे. आता बघणार आहोत आपण प्रॉन्स गोवन करी. हे कोकोनट ऑइल आहे. गोवन करी ही स्पेशालिटी आपण जी बनवतो ती कोकोनट ऑइलमध्ये बनवतो आपण. आता ही गोवन करी जी आहे ही गोव्याची आहे. तर गोवा ही आपल्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा एक भाग आहे. ती पण आपल्या इथे सर्व करतो गोवन करी. या गोवन करीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे नारळाचं दूध. ते सगळ्यात जास्त आपण वापरलं जातं त्याच्यात. कोळंबी हा प्रकार ना सगळ्या लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत आवडीचा पदार्थ आहे. तर आपण कोळंबी फ्राय पण दाखवतोय.
आता आपण ना सुरमई फ्राय करतोय. सुरमई म्हटलं ना तर सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे मच्छीमध्ये, कारण त्याच्यात खरंच खूप काटे कमी असते, त्यामुळे तो सगळ्यांना खूप आवडतो. आपण जेव्हा तंदुरी किंवा क्रॅबचा कोणताही पदार्थ आपण बनवतो ना, तेव्हा ना हे जे आहे ते काढणं खूप गरजेचं आहे. ह्याने ना त्रास होण्याची शक्यता असते, म्हणून हे काढलं जातं. त्यामुळे क्रॅब पूर्ण क्लीन करून मगच त्याचा तो बनवला पाहिजे. सो आपण बघूया क्रॅब तंदुरी. मालवणी म्हटलं तर कोंबडी वडे तर आलेच पाहिजे, आणि कोंबडी वडे हे स्पेशालिटी आहे मालवणीची. तर आपल्याकडे हे जे वड्याचं पीठ आहे हे आपल्या गावावरनं आपल्या घरून बनवून येतं. जो घरगुती आहे, भाजणीचं आहे, हेल्दी आहे आणि चविष्ट तर नक्कीच आहेत. नक्कीच ट्राय करा तुम्ही. हे सगळ्यांचा आवडीचा आणि चविष्ट असा मासा म्हणजे बांगडा. मालवणी लोकांना तर बांगडा तर हवाच हवा, कारण त्याला जी टेस्ट आहे ना कुठच्याच माशाला टेस्ट नाही आहे. ती बोंबील ही एकदम हेल्दी आहे. म्हणजे असं माझी आजी बोलायची, ऑपरेशन झालं असेल कोणाचं कसलंही तर त्याचं क्युअर होण्यासाठी बोंबील खावे त्याने, जखम पटकन भरली जाते. हे आहे चिकन मालवणी महाराजा. ही डिश आम्ही स्पेशली ह्यासाठी आम्ही बनवलेली आहे, कारण की ह्याच्यामध्ये चिकनचा खिमा येतोय, चिकनचे पीसेस येतात आणि आपल्या गावचे जे ओले काजू आहे, जी आपली स्पेशालिटी असते मालवणची, मालवणी काजू, ते ओले काजू वर जातात ह्याच्यात. त्यामुळे ही परिपूर्ण अशी मालवणी डिश आहे चिकन मालवणी महाराजा. हा आहे कोकणातला पारंपरिक गोड पदार्थ, नारळाच्या दुधातल्या शेवया. काही जण याला शिरवळ्या पण म्हणतात, तर तो आपण आता बनवूया. ह्या आहेत नारळाच्या दुधातल्या शेवया आहेत, ज्या कोकणातल्या पारंपरिक गोड पदार्थ आहे. ह्या नुसत्या तांदळाच्या शेवया आहे, ह्याच्याबरोबर आपण नारळाचं दूध देतो, जे गूळ आणि खोबरं ह्याच्या कॉम्बिनेशनमध्ये तो रस केला जातो. जसे आपण मोदक वाफवतो त्याप्रमाणेच आपण ह्या शेवयाही वाफवणार आहोत. जेव केव्हा अफलातून थाळी. होय महाराजा. अफलातून थाळी, क्या बात आहे. एवढे सारे पदार्थ, होय, ते पण एका थाळीमध्ये, म्हणजे काय, क्या बात आहे. जरा थाळीबद्दल सांगा तर खरं ताई. या ताई या. या अफलातून थाळीमध्ये आहे फिश फ्राय. तर फिश फ्रायमध्ये आहे बोंबील फ्राय, बांगडा फ्राय, जवळा भजी आहे, पापलेट फ्राय आहे, त्याच्यानंतर मुशी फ्राय आहे, मांदेली फ्राय आहे, प्रॉन्स फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे भात आपण सर्व करत आहोत. तर भातामध्ये आहे हा तिसरा भात, सोड्यांचा भात आहे, कोळंबी भात आहे. नंतर आपण चटणी, चटपटीत अशी चटणी सर्व करतो आहे. तर त्याच्यामध्ये आहे ही प्रॉन्स चटणी आहे, ही आहे कोळंबीची चटणी आहे आणि ही सोड्यांची चटणी आहे. त्याच्यानंतर आपलं हे जे आहे ते तिखलं आहे. तिखल्यामध्ये आहे मांदेलीचं तिखलं आहे आणि हे सुरमईचं तिखलं आहे. हा बांगडा तिखला आहे. त्याच्यानंतर मालवणी महाराजा आहे, ज्याच्यामध्ये आपण काजू, खिमा आणि चिकनचे पीसेस असा एक कॉम्बिनेशनमध्ये आहे, मालवणी महाराजा आहे. त्याच्यानंतर हा तिसरा मसाला आहे आणि हा क्रॅब मसाला आहे. त्याच्याबरोबरच आपण देत आहोत घावणे आहेत, जे घरच्या पिठाचे आपण बनवतो. वडेही आपल्या गावी बनवले जातात. भाकऱ्या आहे आणि सोलकढी आहे. क्या बात आहे. गोड विसरला. हो सॉरी, सगळ्यात महत्त्वाचा आणि ऑथेंटिक एकदम फक्त तो गावीच मिळतो असा आपल्या नारळाच्या दुधातल्या शेवया. तो डेझर्ट आहे म्हणून मी सगळ्यात शेवटी ठेवणार होते, पण ताईंनी आठवण करून दिल्यामुळे आधीच सांगते, नारळाच्या दुधातल्या शेवया. तर अशी आहे ही पूर्ण अफलातून थाळी. ताई, ही थाळी किती जण संपवू शकतात? किती जण खाऊ ही शकतात? 6 ते 8 जण आरामशीर संपवू शकतात. ह्याच्यामध्ये आपण राईस आणि भाकरी हे अनलिमिटेड देत आहोत. अच्छा अच्छा. आणि प्राइस काय आहे आपल्या थाळीची? ह्याची प्राइस आहे 4,999 आहे. 4,999 मध्ये ही अफलातून थाळी आहे. म्हणजे तुम्ही अशी सगळ्यात मोठी थाळी लास्ट कोणती पाहिली आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि येस, इतके छान छान पदार्थ आहे, म्हणजे असं मस्त 7-8 जण जर कुटुंबामध्ये असतील तर सगळ्यांनी एक थाळी मागवायला काहीच हरकत नाही, कारण आपल्याला एकाच थाळीमध्ये एवढी सारी व्हरायटी पाहायला मिळणार आणि एवढी सारी व्हरायटी चाखायला मिळणार आहे. आपल्याकडे ना हे स्पेशल म्हणजे मालवणी वडे आहेत ना, तर ह्याच्याबरोबर ना तू हे चिकन महाराजा जे आहे ना ते खाऊन बघ. हे खूप टेस्टी लागतं आणि तुला नक्कीच आवडेल. भरपूर असे काजू टाकलेले आहेत त्यामध्ये. वा, मग तुमच्या गावी आलं पाहिजे काजू खायला. नक्कीच ये. होय महाराजा आहे ना, होय महाराजा.
आहे की नाही, आवडलं की नाही? आवडलं छान आहे टेस्ट. पण एवढे सगळे पदार्थ आहेत त्याच्यामुळे मी एका पदार्थावरती ताव नाही म्हणणार आहे. मला सगळ्यांमधले थोडी थोडी टेस्ट करायची आहे. आपण थोडंसं बांगड्याचं तिखलं खाऊया नाही का? मी बांगड्याचं थोडंसं तिखलं. तू ह्याच्याबरोबर घावणा किंवा भाकरी अच्छा असं कॉम्बिनेशनमध्ये तू इतकं टेस्टी लागतं ना, हे खाऊन बघ. मला घावणे प्रचंड आवडतात. हा घावणे ना, आजारही जर का कोण असेल ना तर त्यांना घावणा द्यावा. पचायला खूप हलका आहे हा. कोळंबी ठेचा. येस, कोळंबी ठेचा खाऊन बघ. फुल असा झणझणीत आहे का? हा थोडासा मीडियम स्पायसी आहे. अप्रतिम. आवडला? येस. पण हा ठेचा प्रकार खूप छान लागला मला हा कोळंबीचा. हो, तो मीडियम स्पायसी आपण करतो कारण की सगळ्यांनाच तिखट सहन होतं असं नाही, त्यामुळे आपण थोडंसं कमीच बनवतो. हा मस्त आहे बघा. तिसऱ्या आहेत. ही काय आहे? ही आहे मुशीची चटणी. मुशीची चटणी. हा, काही जण ह्याला मोरीचं म्हावरा पण म्हणतात. मोरी. हा, मोरी. सोड्याची पण चटणी ट्राय करून बघ. सुके सोडे जे असतात म्हणजे कोळंबी, सुकी कोळंबी. हा, सुकी कोळंबी त्याची चटणी आहे, तर ती पण तू ट्राय करून बघ. सगळ्यात जर मुशीची चटणी घेते. हा अच्छा, मुशी दिसते याच्यामध्ये प्रॉपर मोठी. हो, आपण त्याचे छोटे छोटे असे पीसेस केले आहेत, तसं किमा वगैरे नाही केलाय मुशीच्या चटणीमध्ये. छान लागली. वा. हे बघा, हे आहेत सोडे. हे बघा, ड्राय कोळंबी, ड्राय फिश. प्रत्येक पदार्थाची चव ही वेगळी आहे. म्हणजे मी जवळची भाजी जी पाहिली ना ती अशी मस्त छान क्रिस्पी दिसत होती, तर म्हटलं की येस थोडीशी टेस्ट करते मी. सोलकढी आहे. तुला राईस मी कोणता देऊ बघ? आपल्याकडे तिसऱ्या आहे, सोड्याचा आहे आणि कोळंबी भात आहे. कोळंबी भात ऑल टाइम फेवरेट. कोळंबी भाताचा छान सुगंध येतो मस्त. कोळंबी भात आणि जसं गरम गरम जेव्हा जातो ना पोटात खूप बरं वाटतं माहिती आहे. छान पापलेट आहेत. छान सुरमई दिली आहे. सो सुरमईचा पीस मस्त मोठा आहे. मी सुरमई टेस्ट करते. छान छान पदार्थ खाऊन झाले ते बघा. कोळंबी पण ठेवली आहे मस्त छान. कोळंबी फ्राय. बघूनच असं मन भरतंय. हो, की एवढी मोठी थाळी आणि एवढे सगळेजण म्हणजे एकत्र जर कोणी आला, फ्रेंड्स आले, फॅमिली आली, मोठा ग्रुप असेल, त्यांच्यासाठी हे बेस्टच ऑप्शन आहे. याला काय म्हणतात ताई? ह्याला ना शिरवळे म्हणतात काही जण. शिरवळे. अच्छा. जम्मत एकदम. थांब, एवढंच नाहीये अजून. तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे माझ्याकडे. तू थांब, दाखवतेस तुला. अभी बाकी आहे भाई, अभी बाकी आहे. येऊ दे रे महाराष्ट्र थाळी. पारंपरिक पद्धतीची अशी मस्तपैकी वेगवेगळ्या व्हरायटीची अशी महाराष्ट्र स्पेशल थाळी घे. महाराष्ट्र स्पेशल थाळी? हो. वा. म्हणजे अफलातून मध्ये आज फक्त थाळीच खायची आहे का? खायची आहे. क्या बात आहे. आणि बघा बरीच व्हरायटी आहे यामध्ये. सो काय काय आहे आपल्या महाराष्ट्र स्पेशल थाळीमध्ये? हे आहे काळे चिकन, सावजी चिकन, आगरी चिकन, चिकन खरडा, अळणी चिकन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि ही आहे प्रॉन्स गोवन करी. त्याच्यानंतर हा अळणी भात आहे, हा चिकन भात आणि ही सावजी चिकन बिर्याणी, स्टीम राईस, वडे, भाकरी. हे आहेत चिकन टिक्का, चिकन कोळीवाडा, घावणे, भाकरी, सोलकढी पण आहे आणि ही आहे अफलातूनची महाराष्ट्र स्पेशल थाळी. आणि यासोबत आम्ही अजूनही काहीतरी मागवलेलं आहे आमच्यासाठी खास. ते आहे क्रॅब तंदुरी, सुरमई तंदुरी. क्या बात आहे. महाराष्ट्राची मेजवानी आमच्या ताटात आहे. क्या बात आहे. ही थाळी किती जण संपवू शकतात? ही पण 6 ते 8 जण संपवू शकतात. अच्छा. हां. आणि ह्याची प्राइसिंग बघशील तर खूप आपण नॉमिनल ठेवलेली आहे. ती फक्त आणि फक्त 5999ची आहे ही थाळी. तर आता सुरुवात कुठून करायची आहे? तू ना हे सावजी चिकन ट्राय करून बघ, तुला आवडेल नक्कीच.
सो सावजी चिकन सोबत मी खाणार आहे भाकरी. खरडा चिकन खरडा खाऊया. जी आहे ना ही प्रॉन्स कोमल करी हे ना कोकोनट ऑइलमध्ये बनवलेली आहे. हे तू नक्कीच ट्राय करून बघ. कोकोनट ऑइलमध्ये. येस. यम्मी आहे का बघा. हा मस्त असा तांबडा रस्सा आहे. कलर बघा आणि त्याची तर्री बघा. आणि हा आहे पांढरा रस्सा आणि हे आहे अळणी. अफलातून थाळी पाहिली, महाराष्ट्र थाळी पाहिली, पण आपण त्यामध्ये क्रॅब पाहिलेच नाही. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी क्रॅब बरेच फेमस असतात बरं का. सो मस्त छान ताईंनी बघा मोठे असे क्रॅब आणले आहेत आणि हे सुरमई आहे. हा तू हे ट्राय करच. पण आपल्याबरोबर तुला सांगते ना, आपल्याकडे ही एक रेग्युलर थाळी आहे जी 250 पासून स्टार्ट होते, ज्याच्यामध्ये आपल्याकडे फिश असेल तर फिश फ्राय आहे, फिश करी आहे, सोलकढी जवळा चटणी, भाकरी भात आणि कांदा लिंबू असं एक रेग्युलर अशी ही थाळी आहे. 250 पासून स्टार्टिंग आहे. अच्छा 250 पासून आपल्याकडे थाळी म्हणजे छोट्या ज्या थाळ्या आहेत त्याही आपल्याकडे सुरू होतात. ओके. तर म्हणजे असं काही नाही का तुम्हाला मोठीच थाळी खायला यायचं, इथे छोट्या थाळ्या पण आहेत. सो तुम्ही त्याचा देखील आस्वाद नक्कीच घेऊ शकता. तर मी क्रॅब तर खाणारच आहे, पण याच्या अगोदर पुन्हा एकदा तुम्ही इकडचा ॲड्रेस सांगा. ॲड्रेस आहे ब्रह्मांड, आझाद नगर, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. आणि टायमिंग काय आहे? टायमिंग आहे आपला 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत आहे. मध्ये 4 ते 6चा ब्रेक असतो. अच्छा ऑर्डर वगैरे घेतात का? हो, आपण प्री ऑर्डर वगैरे पण घेतो. आपल्याकडे छोटासा पार्टी हॉल पण आहे, तर पार्टी वगैरे कोणाची असेल तर ती पण आपण इथे एक 35 ते 50 माणसांचं वरती सिटिंग अरेंजमेंट आहे. अच्छा म्हणजे ते पण करू शकतो. पौर्णिमा ताई आहेत, त्यांना आपण सगळेजण मिळून नक्कीच पाठिंबा देऊया. छान सुरुवात केली आहे त्यांनी. शेवटचा एक प्रश्न अजून एक, जी चव आज मी टाकते ती चव आपल्या सगळ्या कस्टमरना मिळणार? हो, अशीच चव घरगुती पद्धतीचं जे जेवण आहे तेच आपण सर्व करतो आणि अशीच छानपैकी टेस्ट तुम्हाला नेहमीच मिळत राहील, हे माझं आश्वासन आहे आणि आपल्या कस्टमरलाही आश्वासन आहे. थँक्यू सो मच. आता क्रॅबला मी एका हाताने तर नाहीच खाऊ शकत. क्रॅब खाण्यासाठी 2 हातांचा वापर हा करावाच लागतो. जोर लगा के आयशा. शाबाश. तर अशा पद्धतीने आम्ही क्रॅब तोडलेला आहे आणि मस्त छान असा आता क्रॅब आम्ही खाणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि नक्की या अफलातून मध्ये. अफलातून आपलंच असा. होय महाराजा. होय महाराजा.